आहे ना 2-4 दिवस झालं पेपरला जाहिरात दिली का आपल्याला जवानबाई कामाला लागत. तर अजून तर काय कोणी घरपोच काय आलं नाही बा. आहे ना मी तर करू करू थकलो. 3 महिने झाले बायको राग राग निघून गेली. मी करून करून थकलो. आमक कर गरज पूस दोनदोई भांडे घस. आता एवढं काम कधी करेल नाही आपणही. म्हणून त्याच्यामुळं बा पेपरला अशी जाहिरात दिली का मला घर कामासाठी जवानबाई पाहिजे. पाहू आजच्या उद्याच्या दिवस आली एखादी 2 बाई तर पाहू देऊन टाकू त्यांना काम. कोण आलं आलंय बा का कोणीतरी. पाहतो दरवाजा उघड. कोण म्हातारी बा. पाहतो. काय ग म्हातारे. काय भाऊ मध्ये तर घेऊ दे मला दार उघड. बरी आहे दरवाजा लावितो. बरं म्हातारे काय म्हणती. बबनराव उपटे तुम्हीच आहे. हो मीच पेपर मध्ये वाचलं. हा कामाला बाई लागती ना. हा आम्हाला ना. हा कामाला बाई लागती. हा पेपर वाचला म्हणून तू आली का इकडे कामाला. म्हातारे चल तुला मी काय सांगतो. इड बस. बर ये बस इड बस. बसते बाबा. म्हातारे तू कुठून आली. मांजरगाववरून. मांजरगाववरून. हा बरं आता तू मांजरगाववरून आली गोष्ट खरी. हा पण तू इड आता काय काय काम करशील. काम करेन ना. काय. धुणं भांडे स्वयंपाक. हा झाड झूड फरशी पुरशी. भाऊ सुना मुलांनी उचकून दिलंय. हा मग आता म्हणले जावं कामाला कुठंतरी कामाची गरज आहे. हा म्हणजे तुमचे सून मुल तुम्हाला पाहती नाही बा. एक जणांनी सांगितलं का या पत्त्यावर जा आजी. हा मग मी आले इकडं. नाव विचारी. अरे म्हातारे आता इड काम आहे. हा पण ते तुला काय कामाचं नाही बर का. अशा म्हाताऱ्या तर मला लय भेटतील रे बबनराव. पळय अशा म्हाताऱ्या नको. मला अशी जवानबाई पाहिजे टणटणी. हे म्हाताऱ्यांना काय करतो हे उडियल बल्पय. आता जवानबाई म्हणल्यावर तिनं मा सगळंच काम केलं पाहिजे. हे थकेल गिरायक काय कामाचे. भाऊ काय म्हणला तू. काय नाही हे थोडस काम होत ना बाहेर ते विचार करीत होतो असं. मग काय करायचं कामाला बिलगू का. अगं म्हातारे हे तो काम नाही. मला अशी जवानबाई पाहिजे. जवान म्हणजे नवतरणी. हे असे थकेल गिरायक काय कामाची माया घरी. भाऊ मी सगळं काम करीन. स्वयंपाक धुणं भांडे. तुला या जेवाय दी. आयला पेपरला बातमी टाकली कुठं नाही तर ती आयला म्हातारीला कळवलंय. कोणा म्हातारी शोधित आली माग. म्हातारे मला आहे ना कामाला अशी जवानबाई लागती. जवान म्हणजे मासारखी अशी तगडी तुगडी. हे म्हाताऱ्यांचं काही काम नाही. उडेल बल्प तुम्ही थकेल गिराईक. तागड्यांपेक्षा म्हातारी धुणं भांडे करते टनाटन. करशील म्हातारे. स्वयंपाक करते. करशील म्हातारे. काय आता तू ये ना काहीच बडबड करू नको. बर तू आता जशी त्या मांजरगाव गाडीनं आली ना तशी लगेच तीच गाडी दर निघून जा बर का म्हातारे. तू आता पहिली उठ. 50 रुपये भाड्याला वाटलंच तर मी देतो. काय आता कामात काम करेल इथं मी. नाही नको म्हातारे तो काम नाही. केव्हा 50 धुणं भांडे करी. नाही म्हातारे नको. येवायचं आली इडाव आली मा पत्त्यावर तू भाडं थोडं दिलं बा.
म्हातारे मा आई सारखी आहे. हा. तू आता तो बारा खर्चून येडव आली. हा आता मला नाही पटत तुला काम सांगाय नाही का, बर त्याच्यामुळे नको तू. बर का म्हातारी, हा तू आता पहिली उठ हा. आणि मांजरगाव गाडी तर मला पाव दे माही काम बाकी. म्हणजे नाहीच ठेवायचं का? नाही नाही नाही, उठ उठ उठ. अगं उठ ना, काय रगेल सारखी बसली. जाय तू आता रे, तू पहिली निघ बर. हा जाते बाबा. जाय जाय. चल बाई, काय या भावना दिला उचकून. मला वाटलं भेटती 2 पैसे, सुन मुलं मी मला भेटती नाही खर्चायला पैसे. मग आता जिडं कामाला होते तिथंच जाते मी. बस जाईल निघून, जाऊ दे मला. आईला चांगलं चुंगलं कोणी आहे ना, ती आईला ती मांजरगावची म्हातारी आली आणि ये उडेल बल्प. त्याला कोणा सांगितलं असं ती म्हातारी कातून येणं आली बा शोधी शोधी. आता कोण आलं काय माहिती. आयला आता मागा एक म्हातारी येऊन गेली, आता कोण आलं राम जाणं बा. येऊ का? हो या 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 या. काव ते बबनराव उपटे तुम्हीच का? हो बबनराव उपटे मीच. हा का? हो या 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 बसा या. नाही असू द्या असू द्या. बस बसा. ते पेपरला जाहिरात तुम्हीच दिली होती ना? हो मीच मीच. कामाला बाई पाहिजे. हा मीच दे. मग कामालाच आले मी. हा का? हो. वा 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 वा, एकच नंबर काम झालं बबनराव. काय म्हणले का? नाही नाही काय नाही, एक पडदा असा थोडा सारखा लागत होता माझं डोक्यात. हा हा पण जाऊ दे, लाईट लावेल. हा मीच दिली होती. हा म्हणून ते वाचून मी आले जाहिरात तुमची. म्हणजे तुम्हाला काम पाहिजे बा. हा. तुमचं नाव काय? माझं नाव शांताबाई काडघाले. शांताबाई काढ घाले. हा. म्हणजे तुम्ही काढी त्या बिन घाली त्या बी. नाही, आमचं आडनाव आहे तसं. अहो नाही नाही बरोबर आहे, आडनाव आहे आडनाव नाही का. पण तुम्ही कोणत्या गावचे? मी इकडून आले घालीवाडी. घालेवाडी म्हणजे गावाचं नाव घालेवाडी. हा. काय बा काय विचित्र नाव निघाले. जाऊ. तुम्ही ऐकलं नव्हतं का अजून? नाही बा, मी तुमच्या तोंडचं आजच ऐकलं. बर तुम्ही आले, पण मग घर कसं ठोशाला आपलं? अहो तुमचं घर एकदम चकाचक ठेवील. काय काय काम येईल? आता हे बघ काम सांगतो शांताबाई. हा फरची पुसायची, हा. माझे कपडा लत्ता धुवायचं, बर स्वयंपाक पाणी करायचा, बर. बाथरूम वगैरे साफ करायचे. हा तुमची बायको? अरे ते काला काली त्या दुकावातल्या खपल्या. अहो तुम्ही तोंड काय जोडू राहिली? अहो लई वाईट दिवस आला या बबनराव. काय सांगा त्या बाई, बायकोचं नाव नका घेऊ. त्या बायको पायी एवढा वारवा झाला. हा. ते बाई 2-3 महिने वारली का? वारली नाही ना शांताबाई. हा. ती आहे ना बाई, राग राग निघून गेली तिच्या आई बापा ग. हा का? ती म्हणे येणारच नाही मी. हा नका काढू तिचं नाव, नाही तर ती असती तर काल पेपरला जाहिरात दिली असती. खरंय का नाही? हा बरोबर आहे. तर बाई बोला ना. गेली तर गेली ना, असं म्हणून गेली का मला तुमचं आवडतच नाही म्हण. काय? ये वागणं म्हणा. आता मी काय वागलो बा. हा का? हा म्हणून तुम्ही कामाला बाई पाहू राहिले? हा मग आता एवढं सोन्यासारखं घर. बर काय हरकत नाही. शेवटी तुमचं दुःख तुमच्या जवळ. करील मी काम सगळं. करशाल? स्वयंपाक करील, धुणं धुईल, भांडे घाशील. मला पण कामाची गरज आहे ना हो. हा बरोबर आहे. तुम्हाला म्हणजे तुम्ही गरीब आहे बा. हा 2 पैशाची गरज आहे मला. हा बरोबर आहे. एवढ्या लांबून आल्या का हो शांताबाई? हा. तुमचं नाव राव? तर नवऱ्याचं काय विचारित आता. जशी तुमची कहाणी तशीच माझी कहाणी. नवऱ्याने टाकून दिलंय मला. तुम्हाला टाकून दिलं नवऱ्यानं? का बरं टाकून दिलं?
तो म्हणतो लय जाडी म्हैस आहे तू. अहो तो म्हणायचं ना उलट जाडच माणूस चांगलं आणि कुठं लय जाडे आहे तुम्ही. आता तुम्ही सांगा माझी तब्येतच तशी. बर का हा मग तुमच्या नवऱ्याला म्हणायचं आता शरीर संपत आहे ती माई. हा हं? तो म्हणतो मला अशी चवळीच्या शेंगावानी बायको लागत होती. म्हणले मग तो मुडद्या आधीच काय बरबादी केली आयुष्याची. चवळीची शेंगच करून आणायची ना मग. हा अशी भोपळ्यावानी जाडी म्हैस काला करून आणली. शांताबाई हा एवढी जर मऊ लुकलुकीत अशी गादी मला जर असती ना हाय आपण काय बाई पुढे बोलला असतो खूप जीव लावला. हा का मग सोरण नाही अजून वतील थांबा. हा काय म्हणले. नाही काय नाही म्हणलं तो पडदा त्या अंगून सरकून दिला असता म्हणजे असे हे आला असता उजेड. हा राहू दे मी आता सगळं पडदे पुडदे तुमचं सगळं बरोबर करील मी. माझं सगळं झटकून टाका. अहो आता ते कायला विचारित म्हणजे माझं सगळं झटकून टाका. तुमचं म्हणजे हे पडदे पुन्हा यांचे पडदे ये असं बिताडी झटकून टाका. बरोबर मग ते पगार पाणी किती देशाल मला. पगार तुम्हाला किती अपेक्षा वाटते. तुमच्या तोंडून ऐकायला पाहिजे ना आधी. माझ्या तोंडून मी तुम्हाला काय 5,000 देतो. 5,000. हम्म 5,000 पुढं परवडत का. महागाई किती झाली. किमान 10,000 तर द्या. 10,000 करशाल पण जाऊन द्या. 10 काय तुम्ही जर नीट केलं ना तुम्हाला 15,000 देईल. काय काय केलं तर काय नाही म्हणलं व्यवस्थित जर काम केलं ना तुम्हाला 15,000 रुपये देऊ शकतो. मला काम आवडलं तर. मी व्यवस्थितच करीते तुम्ही फक्त पाहत राहा का. नाही तुमच्या तोंडावरून तुम्ही व्यवस्थित दिसते. तशा आता आमच्या जेव्हा घरात तुम्ही फरची वगैरे पुसशाल ना तेव्हा कळल. बरं तुम्हाला लगेच काम करून दाखवते. तुम्ही लगेच बिलगा. बरोबर मी आहेच तुमच्या माग. काय असं पाहायला काही कमी पडलं तर सांगा. हा काही नाही. देख बरोबर बिलगा. बाई बरं झालं मला काम भेटलं. तिकडं वावरात काम करण्यापेक्षा उन्हात तानामध्ये 10,000 रुपये दिले ना लय झाली. आता मस्त फरची पुसून घेते. काम व्यवस्थित करी जाईल म्हणजे ना तो बाबा मला कामावरून काढणारच नाही. आता पहिलं फरची पुशी दे. पुसून घेते आता. लय घाण झाली फरची ना. बायको नाही तर फरची पुशेल नाही या बाबाने किती दिवसाची. घाण चिटकून बसली खाली. बाई फरची सुकायला दार तरी उघडून देते. फरची सुकून जाईल. बाई दरवाजा दिला उघडून आता मस्त फरची सुकून जाईल. काही नाही मस्त पाणी बिनी चांगलं वापरीत आहे का बा. असं घाण बिन निघत आहे का. नाही मस्त आहे. मळेल नाही फरशी. हा ना. अहो ती बाया गेली तेव्हा कोणती हेच करेल नाही ना. चिकट झाली खाली.
घालून चिकाट्याच झाली आता काय करावं. तशी पुसलीच नाही का? नाही ना, कधी चहा सांडेल कधी काय सांडेल. बरं जाऊ दे, मस्त काम करते मी. हो हो, काम मस्त आहे बर का, मला आवडलं, एकदम स्वच्छ काढली. हा ना? हो बरं बरं. करा करा. हा हाय मी या ग. हा बरोबर. चाल. झाली आता फरची पुसून. आता सगळं किचन वरच आवरून घेते बसाना. अय्या बायका बाथरूम मध्ये गेली काय, चाल बरं मागे जाऊन पाहू. काय नाही काय नाही, आलो म्हणलं तुम्हाला आहे ना, माझा नळ दाखवितो तो. काय? माझा नळ. तुमचा नळ? अहो म्हणजे मी कसा फिट करेल पहा बाबा बाथरूम मध्ये असं. हा नाही, मला माहिती आहे सगळं, फिटिंग बिटिंग, शावर गिझर हे ते. पहिले मी काम करायची ना दुसरीकडं, हा हा, तिला होतं ना सगळं. म्हणजे तिथला अनुभव आहे बा तुम्हाला. हा टाका ते केलं. आवले भारी सगळं, मी आता स्वच्छ उद्या पुसून काढते. हा चालेल चालेल, हा. म्हणून ते नळ दाखवाय आलतो, बाकी काही नाही. बर बर. चला ये, ते अंग थांबतो मी, झोपतो जा. बर बर. या ना इकडे, बसा ना. झालं का आवरून झालं? हा झालं झालं. बसा बसा. वाजल्या झाल्या काय? आवाजला आता व्यवस्थित सगळं. हा पण जाऊ दे शांताबाई, मला तुमचं काम पटलं बर का. अहो मी लय भारी काम करते. अहो 3 महिने पूर्ण ही फरची धुयेल नव्हती. हा अहो या फरची डायरेक्ट आपलं तोंड दिसायला लागलं, पाहिलं? कशी चकाचक पुसली. हो मस्त काम आहे तुमचं बर का, मला आवडलं. बरं. तुमचं फरची काय आवडली मला, तुमचं सगळंच आवडलं. सगळं हा म्हणजे? तुमची राणी मानी आवडली. हा का? हो, अंगावरले कपडे आवडले. हा हा टक टक राहते तुम्ही. शांताबाई, हा. तुम्हाला एक विचारू का मा मनातलं? काय हो? काय झालं, मला माग दागदुख चालू होती, हा. विचारावं का नाही, विचारावं का नाही, नाही का? अहो विचारा ना बिंदास. जाऊ दे, आता बोलूनच दाखवतो. या बा, हा आता तुम्हाला नवरा नाही हा बरोबर, आणि मलाही बायको नाहीच. हा हा हा, आणि मग करायचं का आपण दोघं जुगाड करून टाकू. हे बघ, काच जुगाड? जुगाड आपलं लग्नाचं. लग्न? हा मग काय हा. शांताबाई, माझं एवढं मोठं घर आहे, काहीच घरात कमी नाही. तुम्ही म्हणले ते आणून देईल. राजाच्या राणी सारखं टाकाटक तुम्हाला होईल. आणि तुमची बायको? अहो तिचं करतो मी बरोबर. ती आली परत मग? अहो ती इड पायरी सुद्धा येऊ शकत नाही. म्हणजे काय माहितीये का, आता माझ्या नवऱ्याने मला टाकून दिलं, त्यांनी दुसरी बायको केली ना. हा हा, तर मग मलाही दुसरं लग्न करायचंच होतं. आता तुम्ही स्वतःहूनच मागणी घातली तर तुमचं घर आहे ना पण हे स्वतःच? हो स्वतःच. तुम्हाला कागदपत्र दाखवतो. भाड्याचं वगैरे नाही? नाही, कागदपत्र पहा ना, माझं स्वतःच नाव आहे. हा, तर मग म्हणजे आवडलं मला, काय हरकत नाही. तुम्ही दिसायला पण छान आहे. हो हो, आणि असं तुम्हाला घरातही कोणचंच कमी पडणार नाही. पण तुमची बायको आली तर मग ते परत डोक्याला ताणच ना हो. मग अहो चा बंदोबस्त मीच करतो शांताबाई. आता कसं होईल माहितीये का, म्हणजे काम पाहिलं म्हणून आले हा, आणि लगेच तुमच्या प्रेमात पडले, असं झालं ते. अहो जाऊ द्या, वाहू द्या. मलाही नाही. मला बी तुमचं आवडलं ना. हो काय? ते राणीमान स्वभाव. हा नाही, टकाटक राहत आपलं स्वभावही भारी माझा. मग मी पण 1-2 मिनिटं असं थोडा विचार केला, म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही, नाही का. आता नवऱ्याने तर दुसरी बायको करेलच, मग आपल्या जीवनाचं साथीदार बनवायला काय हरकत आहे. झालो मी तुमचं साथीदार. मला आहे ना, तुम्ही लगेच वडू राहिले का? अहो मग आता तुम्ही विचार करा काही गोष्टीचा, नाही का. आता 2-4 महिने झाले,
काही मग गोष्टी लग्न झाल्यावर वडावडी करा ना आताच. नाही ना मग असा प्लॅन आहे शांताबाई. लग्नाच्या आधीच मला तुम्ही काहीतरी प्रेम द्यावा. हो हो तसं मला आहे ना, ऐका ना, मला तसं राहायचंच नाही. हो हा ना. नाही तर तुम्ही प्रेम करून घेणार मजा मारून आणि देशाल शांताबाईच्या लात मारून, असं नको. हो या अशी काळ्या दगडावरली रे शांताबाई, मी कोणाला फसवलं नाही. नक्की लग्न करशाल ना? झालं असं समजा. हे सगळं तुमचंच झालं. हा का? मग बापरे, मी एवढं कधी पाहिलंच नाही आयुष्यात. कसं पहिल्यापासून बापाची गरिबी, मग असं मोलमजुरी करून जीवन जगायचं. आता एवढं मोठं घर म्हणल्यावर मी तर राणीच झाली. अहो तुम्हाला बायाच्या वसरीत मस्त चोपाळाय बांधून देतो. बया काय सांगायचं. हा मी गेलो या अंग गावात का तुमचं कामधाम तो आवडलं का, मस्त चोपाळ्यावर जाऊन बसायचं, झोपायचं, झोका घ्यायचा नाही का. बरं. आता तुम्ही एक काम करा, आता काही टाइमपास करू नका. आता हे बा, आता 3 महिने झाले, 3-4 महिने झाले. आता मी लय तसा तुंबेली आणि तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला सोडून दिलं तशा तुम्ही तुंबेली. चला आपण जरा हनुमून करून बसत तिकडं मधल्या खोली. काय करू? हनुमून. पण ते लग्न करशाल ना? हो केलं शांताबाई, तुम्हाला मी फसवणार नाही. चला मग चला या. चाल शांत चाल ये. बापरे, लय मोठं घर आहे. अहो मोठं आपलं घर म्हणजे काय सांगायचं तुम्हाला. पा ह्या बाई इड माझी रूम बर का, माझी रूम आहे इड. बस खाली बस. काय सांगायचं तुला, तुझ्यासाठी काय काय करू. आता तर लय आनंदात राहू आपण माहितीये का. आणि मला कर माझं नशीब लय चांगलं होतं. मला एवढी चांगली बायको भेटली, मनासारखी भेटली. काय बा जाहिरातीचा परिणाम चांगला झाला मला. कस काय वाटलं. मग जाऊ दे, घे झोप. पण आता थोडी दमली ना तू, झोप झोप झोप. शांता कस काय वाटतं. लय छान वाटतं. लय गरम होऊ राहिलं ना. हा गरम. आता लाईट नाही, फॅन लावला असता. शांता मला अशी चक्कर यायसारखं झालं ना. हा का? येऊ राहिली मला गुंगी. गुंगी येऊ राहिली का? अरे बापरे. झोपू का मी थोडा. झोपून घ्या ना मग. झोपू का? हा घ्या झोपून, घ्या झोपून. याला पदराने केलं, भूल टाकली, गुंगी आली. आता याच्या कपाटातलं सगळं घेते, माझ्याशी लग्न करतो. मला काही तू येडा सामानला काय. पैशाचे बंडल, दागिने. घे झोपून आता. आणि गुंगी उतरली का मग बस बॉम्बा मारीत चालले पळून मी. शांता कुठे गेली. शांता, अशांता. अरे शांता कुणी गेली काय. बाथरूमला कुठे गेली काय. वळ द्याय ना. यो बाबू कपाट उघडच. अरे कपाट लावेल होत. यो बाबू पैसे कुठे केले. दागिने आहे का नाही पाहू ना.
अरे दागिने सुद्धा नेले कपाट तर उघडच टाकून गेली. बाबा 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 म्हणजे ती चोरटी होती वाटत. ग ग ग ग ग पाहतो. शांता अरे इकडे नाही इकडे नाही. गेली बाई पळून. बाबन्या अरे बाबा ती चोरटी बाई होती. अरे बाबा तिनं चांगली लाडी गोडी मला लावली. अरे कपाटातला पैसाही गेला आणि सोनंही गेलं. अगं बय 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 आता कुठे हिला शोधू. आता कुठे हिला पाहू. पार वाटुला झालं रे बाबन्या. हे उगेच कामाला मी जाहिरात दिली पेपरला. बाई जवान बाई पाहिजे मला. आणि जवान बाईना काय तमाशा केला रे बाबन्या. बाबन्यात गेलं सांगून. अरे एवढं कमवून तुलन तेवढंही गेलं. मला म्हण लग्न करील आमक करील. मला लय आवडलं. पाहिजे बाबन्या असं होतं. कोणावर विश्वास नको ठेवू बाबन्या. ए बाबन्या आता कोणावर विश्वास नको ठेवू. हल्ली कोणावरच विश्वास ठेवू नाही रे. काय करू आता.